नमस्कार. कधीकधी असं वाटतं ना की आपल्या नात्यातल्या लहान सहान अडचणी समजून घेणं म्हणजे जणू काही दुसऱ्याच ग्रहावरची भाषा शिकण्यासारखं आहे. बरं, आज आपण नेमकं हेच कोडं सोडवणार आहोत की आपल्या प्रिय व्यक्तीला आपण आणखी चांगल्या प्रकारे कसं समजू शकतो. हे जे वाटणं आहे ना की आपली प्रिय व्यक्ती जणू काही वेगळ्याच ग्रहावरून आली आहे, तर हीच भावना आतापर्यंतच्या सगळ्यात प्रसिद्ध रिलेशनशिप गाईड्सपैकी एकाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. चला या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. तर आजच्या या विवेचनात आपण जॉन ग्रे यांच्या मांडणीतल्या 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. 2 ग्रहांची कल्पना काय आहे, आपल्या संवादात गैरसमज का होतात, तणावाचा सामना आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसा करतो, आपल्या प्रेमाच्या गरजा कशा वेगळ्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं समजून घेऊन एक मजबूत नातं कसं तयार करायचं. ठीक आहे, चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या पुस्तकाची जी मूळ कल्पना आहे, मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस, ती नेमकी आहे तरी काय? अर्थात हे लगेच स्पष्ट करायला हवं की हे काही वैज्ञानिक सत्य नाही, पण हे एक जबरदस्त रूपक आहे, एक मेटाफर जे आपल्याला एकमेकांचे वेगवेगळे दृष्टिकोन समजायला मदत करतं. ही कल्पना आपल्याला एकमेकांच्या वागण्यामागची कारणं अधिक चांगल्या प्रकारे समजायला एक नवी दृष्टी देते. आता वळूया नात्यांमधल्या एका सगळ्यात मोठ्या अडथळ्याकडे, आणि तो म्हणजे संवाद, किंवा अनेकदा होणारा संवादाचा अभाव. हे बघा, इथेच तर खरी गंमत आहे. शब्द तेच असतात, पण त्यांचे अर्थ कसे बदलतात. जेव्हा ती म्हणते की तुम्ही माझं कधीच ऐकत नाही, तेव्हा तिला खरं तर भावनिक कनेक्शन हवं असतं. तिला आपलं म्हणणं ऐकून घेतलं जावं असं वाटत असतं. पण तेच वाक्य त्याच्या कानावर पडतं तेव्हा त्याला वाटतं की त्याच्या क्षमतेवरच टीका होते, आणि तो लगेच बचावात्मक पवित्रा घेतो, आणि इथूनच गैरसमजाला सुरुवात होते. आता बघूया की तणावाच्या परिस्थितीत काय होतं, कारण इथेही भावना हाताळण्यातला एक मोठा फरक समोर येतो. मॅन केव्ह, जॉन ग्रे यांच्या पुस्तकातली ही एक खूपच प्रसिद्ध संकल्पना आहे. आणि नाही, ही काही घरातली एखादी खोली नाहीये, तर ही एक मानसिक जागा आहे, एक अवस्था आहे जिथे पुरुष तणावात असताना शांतपणे एकट्याने विचार करायला जातो. आणि ह्या गुहेत नेमकं काय घडतं? बरं, पुरुष एका वेळी एकाच समस्येवर लक्ष केंद्रित करतो. तो शांत होतो, थोडा अलिप्त होतो, उपाय शोधायला स्वतःला वेळ देतो. कधीकधी तणाव विसरण्यासाठी तो टीव्ही बघण्यासारख्या किंवा एखाद्या छंदात स्वतःला गुंतवून घेण्यासारख्या गोष्टी करतो. आणि याच्या अगदी उलट व्हीनस म्हणजेच स्त्रियांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो. त्यांच्यासाठी तणावात असताना आपल्या भावनांबद्दल, समस्यांबद्दल बोलणं, त्या शेअर करणं हाच आराम मिळवण्याचा आणि आपल्या जोडीदाराशी पुन्हा कनेक्ट होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग असतो. चला आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण बघणार आहोत की पुरुष आणि स्त्रिया अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या भावनिक आधाराला, वेगवेगळ्या लव्ह लँग्वेजेसला महत्त्व देतात. तर ग्रे यांच्या विश्लेषणानुसार स्त्रियांना नात्यात प्रेम आणि सुरक्षितता तेव्हा वाटते जेव्हा त्यांना काळजी, समजूतदारपणा आणि आदर मिळतो. त्यांच्या भावनांना जेव्हा दुजोरा मिळतो, त्यांना आश्वासन मिळतं, तेव्हा त्या नात्यात अधिक जोडलेल्या जातात. आणि लगेचच याच्या विरुद्ध बाजू बघूया. पुरुषांच्या भावनिक गरजा वेगळ्या आहेत. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे विश्वास, स्वीकृती आणि कौतुक. जेव्हा त्यांच्या कामाला मान्यता मिळते, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, तेव्हा त्यांना नात्यात प्रेम जाणवतं. या त्यांच्यासाठी भावनिक करन्सी आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर मग इतके फरक असताना ही दरी सांधायची कशी? ह्या 2 वेगवेगळ्या जगांना एकत्र आणून एक टीम कशी बनवायची? आणि इथेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. ध्येय हे नाही की मंगळावरच्या व्यक्तीने शुक्रासारखं वागावं किंवा उलटं. ध्येय आहे एकमेकांच्या वेगळेपणाला समजून घेणं आणि त्याचा आदर करणं. आणि हे करण्यासाठी इथे 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या आहेत. पहिली, फरक ओळखा. हे मान्य करा की जोडीदाराची प्रतिक्रिया चुकीची नाही, फक्त वेगळी आहे. दुसरी, गृहीत धरण्याऐवजी विचारा, स्पष्टीकरण मागा. तिसरी, एकमेकांच्या स्पेसचा आदर करा. गरज असेल तेव्हा वेळ द्या आणि गरज असेल तेव्हा कान द्या. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, त्यांच्या प्रेमाच्या भाषेत बोला. शेवटी जॉन ग्रे यांचे एक वाक्य या सगळ्याचं सार अगदी अचूकपणे मांडतं. जेव्हा पुरुष आणि स्त्रिया त्यांच्यातील फरकांचा आदर आणि स्वीकार करू शकतात, तेव्हाच प्रेमाला भरण्याची संधी मिळते. स्वीकार आणि आदर हे सुसंवादी नात्याचं खरं मूळ आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, या दृष्टिकोनातून आपल्या नात्याकडे पाहिल्यावर अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जी आज वेगळ्या पद्धतीने करता येईल? अशी एक कृती जी आपल्या नात्यात एक सकारात्मक बदल घडवून आणू शकेल?
यावर नक्की विचार करा.